भाई ती श्रीचरणी म्हणजे अनप्लेएबल बॉलर आहे. येस, आणि ऍब्सोल्युटली. म्हणजे म्हणजे ओव्हरऑलच मी असं म्हणेन की वुमन्स T20 मध्ये ना आपल्या स्पिनर्सकडे एक काहीतरी म्हणजे दैवी शक्ती आहे की म्हणजे ते फास्ट बॉलर म्हणजे आपल्याकडे मी असं म्हणेन की फास्ट बॉलर एक जरी नसेल ना तरी काही फरक पडत नाही, अख्खा स्पिनरने पण आपण नक्की मॅच खेळून काढू. नक्कीच. अरे तुला म्हटलं तसं इंग्लंडची पिचेस ना थोडीशी स्पिनिंग किंवा बॅट्समन फ्रेंडली पिचेसकडे होत चालली आहेत, रादर दॅन त्यांची फेमस बॉलिंग किंवा ग्रास असलेली पिचेस राईट राईट त्याच्यापेक्षा अशी होत चालली आहेत. त्यामुळे आपले स्पिनर्स खूप इफेक्टिव्ह आहेत आणि आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड की पुढच्या महत्वाच्या मॅचेसना ते कसे टाकतात. श्रीचरणी तुला म्हटलं तसं तिचा तू टर्न आणि तिची लाईन अँड लेंथ पाहिलीस ना, ऍब्सोल्युटली अमेझिंग. म्हणजे शी इज व्हेरी यंग आय थिंक. आणि व्हेरी यंग आणि व्हेरी टॅलेंटेड. एक्झॅक्टली. आणि तिच्या कॉम्बिनेशन मध्ये काल शेफाली वर्मा होती. अनफॉर्च्युनेटली श्रेयांका पाटील इंजॉर्ड झाली. आय होप सिरियस पहिल्याच बॉलला. हो, हो आणि ना. ते आय होप ती सिरियस नसेल आणि पुढच्या मॅचेसला ती अवेलेबल असेल. एक्झॅक्टली. आय थिंक पाय ट्विस्ट झाला. ट्विस्ट झाला, हा, अँकल ट्विस्ट झाला. आणि आपली पुढची मॅच आय थिंक फार लांब नाहीये. सो आय होप ती रिकवर होईल लवकर आणि Yes, पुढची मॅच yes. खेळायला आपल्याला गरज आहे श्रेयांकाची. येस. आणि काल थोडस दीप्ती शर्माला मार खाल्ला दीप्ती शर्माने, बट हे सगळ्यांनाच माहिती आहे ठीक आहे. की दीप्ती शर्मा काय प्रत्येक मॅच मध्ये मार खात नसते. सो Exactly. ठीक आहे. म्हणजे पण अगेन म्हणजे कमिंग बॅक टू श्रीचरणी, काय फिअरलेसली बॉलिंग करते यार. म्हणजे तिला Yes. काही फरक पडत नाही, तुम्ही मला 4 मारा 6 मारा, आय डोंट केअर. Absolutely. म्हणजे Absolutely. म्हणजे तिला माहितीये तुम्ही मला मारायला जाणार, तर 50 to 60% चान्सेस आहेत तुम्ही आउट व्हाल. राईट राईट. सो ती त्या कॉन्फिडन्सनी बॉलिंग टाकते आणि ते दिसतात. जेवढे टॉस करून बॉल टाकते ना, येस येस. इन्व्हाइट करते बॅट्समनला, इन्व्हाइट करते ती मारायला. आणि Absolutely. आणि म्हणजे बिकॉज आता आपण ऑलमोस्ट सगळ्या स्पिनर्स बद्दल बोललो आणि एवढं कौतुक केलंच, तर मला एक पटकन नंदिनी शर्माचं पण कौतुक करायचंय. काल ती डेब्युटंट होती, फास्ट बॉलर, आणि खूप चांगली बॉलिंग केली तिने. ऑफकोर्स म्हणजे पहिलीच मॅच आहे त्याच्यामुळे लगेच अगदी क्रिटिसाइज नाही करू शकत, पण तिचे स्टॅट्स खूप चांगले आहेत. अनकॅप प्लेअर होती WPL मध्ये की जिने पहिल्यांदा हॅट्रिक घेतली आहे. आणि त्या कॉन्फिडन्सने ती बॉलिंग करत होती, जे इट्स अ गुड साईन फॉर इंडिया. आणि जसे स्पिनर्स आपल्यासाठी प्रभावी आहेत तसे फास्ट बॉलर पण हळूहळू येत आहेत रंगात. सो बघायला मजा येणार पुढच्या मॅचेस. नक्कीच.